तर पुण्यातील पराग जगताप या तरुणानं छंद म्हणून नाणी गोळा केली। मात्र यातील काही नाणी ही अंगावर काटा आणणारी आहेत। शिवकालीन नाणी या तरुणानं गोळा केलेली आहेत आणि यातली काही नाणी मात्र अंगावर काटा आणणारी आहेत। या ठिकाणचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ हा केवळ शौर्याचाच नाही तर आर्थिक सुबकतेचा देखील होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली स्वतःची अशी नाणी पाडून आपल्या स्वराज्याचं स्वतंत्र असं अस्तित्व देखील संपूर्ण जगाला दाखवून दिलेलं होतं। आणि याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वतःच्या नाण्यांचा संग्रह पुण्यातील पराग जगताप हा तरुण करतोय। आपण पाहतोय की त्यांच्या घरामध्ये जवळपास छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील 3000हून अधिकची नाणी तर इतर देखील नाणी जी आहेत ती पाहायला मिळतात। आणि यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची आर्थिक सुबकता स्वराज्यामध्ये कशा पद्धतीने केलेली होती आणि स्वतःचं अस्तित्व या सगळ्यामध्ये कसं जपलेलं होतं याचं उत्तम उदाहरण जे आहे ते या सगळ्यातून पाहायला मिळतं। शिवरायांचा इतिहास आपल्या घरामध्ये जोपासण्याचं काम या पराग जगताप या अवल्याने केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज पुणे।